नमस्कार मंडळी. आत्ता वाजले 4:30 आणि आता उठलोय, चाललो कारल्याला. चला आधी पहिला आंघोळ करतो, नंतर भेटतो तुम्हाला. आता आंघोळ वगैरे करून रेडी झालोय. तर परत एकदा नमस्कार, जय एकविरा. आणि पहिल्यांदा तर सर्वांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे 4 एप्रिल, म्हणजेच चैत्र नवरात्रीची सप्तमी. आणि आजच आपल्या आईची पालखी जत्रा असते, एकविराईची पालखी. तर निघालोय मी जत्रेला जायला. सकाळ सकाळच चाललोय, बरं जास्त गर्दी होईल नंतर. तर मग सकाळी लवकर पाया पडून येऊ. संध्याकाळी पण परत दुकानात जायचंय, तर टाइम भेटणार नाही संध्याकाळी. तर कामोड्यातनं एक मित्र येतोय आणि मी इकडनं उलव्यातनं चाललोय बाईक घेऊन. तर चला भेटू पुढं. तर यो बघा, इकडं उभा आहे माझा बच्चा. जरा पट्टापट्ट काढू बच्चाला आणि मग निघू. टी पॉईंटला थांबला येतो. आपल्याला आधी टी पॉईंटला पोचायचं आहे आणि त्याच्यानंतर मग दोघंजण मिळून पुढं कारलेला जाऊ. आणि रुमाल बांधला आहे, तर बाबाईबा नाही झालं असं समजू नका, बाबाईबा झालो आहे. हेल्मेट घातल्यावर केस विस्कटतात, त्याच्यासाठी रुमाल बांधला आहे तो डोक्याला. इथं बोलते जायला राज बाबा झाला असं. चला भेटतो पुढं. टी पॉईंटला पोचायचं आपल्याला. चला निघालोय. एकविरा माते की जय, गणपती बाप्पा मोरया. तर आपला प्रवास चांगला हो आणि सुखरूप जाऊन रिटर्न येऊ, हीच आईच्या चरणी प्रार्थना. गव्हाणपाट्यावर उतरून आता इकडनं उतरलोय गव्हाणपाट्यावरनं. जरा थांबलोय. आणि ते काय झालं आहे, बाईकचा हेडलाईटचा थ्रो जास्त जात नाही, त्याची जरा सेटिंग बिघडली, ती इथं नीट करायला लागेल. कारण की पुढचा काहीच दिसत नाही, तेवढाच थ्रो जातोय. तर आधी तो करून घेऊ. पोचलोय टी पॉईंटला कळतडे. आणि आताच फोन केला मी त्याला, बोलते की तो आता पुढे गेला पेट्रोल भरायला. तर ठीक आहे, मी पण आता जातो पुढं. माझ्या पण गाडीत आता पेट्रोल नाही तेवढा, मला पण भरायला लागेल. तर जाऊ पुढे, पेट्रोल आधी भरून घेऊ. आत्ता आलो इंडियन ऑइलच्या पेट्रोलमध्ये. इकडे नांदगावला गेलो तो जिओच्या पेट्रोलमध्ये, तिथं नव्हता पेट्रोल. तिथं आता गाडी फुल करून घेतो. गाडी फुल करून घेतले आणि 1000 रुपयाचं पेट्रोल बसलाय. चला तो पण आता पुढं थांबलेला आहे, जाऊ लगेच पुढं आपण. संकल्प इकडे थांबलेला आहे आपला. आम्ही कारल्याला आणि पार्किंगला गाड्या लावल्यात. आणि बाईला हेल्मेट लॉक करायचं आहे, पासवर्डच माहिती नाही लॉकचा. शोधा पण थांब, गॅलरीत जाऊन शोधायला लागेल. वा हसला तर नशीब, आता काय. चला आता पटापट जाऊन वरती आधी दर्शन घेऊ, नंतर बाकीचं काय ते करू. आता पोचलो पायथ्या मंदिराला. पहिले मानाची सती शंकराची नमय तुझी लाख मोलाची आई एकवीरा, एकवीरा, एकवीरा माऊली. आई एकवीरा, एकवीरा, एकवीरा माऊली. माझी एकवीरा, एकवीरा, एकवीरा माऊली. पायथ्या मंदिरावरती दर्शन घेऊन आता चाललोत वरती.
आलो आणि आता एक लाईन चालू झाले दर्शनाची. गर्दी भरपूर वाढली आणि आता तर सकाळच आहे. जसं दिवस पुढे जाईल तशी अजून गर्दी वाढणार आहे. या वर्षी पालखी आली. काय झालं तर फक्त तसं व्हायला आला तरी अजून तिथनं ओटी घेतली. अजून फक्त एवढाच झालं की आत्ताच व्हायला आला. आता गेट आलाय जवळ. अजून लय मोठी रांग आहे आतमध्ये. अजून सकाळच आहे. पब्लिक अजून तेवढी आलेली नाही. पब्लिक जशी जशी वाढेल तशी लाईन जाम मोठी होणार आहे. पायल पाटील पण आले बघा. मगाशी सोन नाईक गेला. पब्लिक बघा किती आले. अजून लाईन बघा आमची किती लांब आहे ना. आत आलो अजून इकडनं मंदिरापर्यंत जायचं आणि तिथनं परत रिटर्न येऊन ही लाईन आहे. दर्शन रांगेतील भाविकांनी आपल्याला सर्वांचे सहकार्य दे. ही यात्रा आपल्याला शांततेत, आनंदात आणि उत्साहात साजरी करायची आहे. त्याचं सर्व श्रेय खास करून भाविकांना जाईल. तब्बल 2 तास व्हायला आले. लाईनीत उभे आहेत आणि आत्ता आम्ही पोचलो मंदिराजवळ. भरपूर गर्दी झाली आता. गर्दी आतमध्ये बरीच लोकांच्या अंगात कधी येते तर त्यांच्या मागं काही लोक पडून जातात लवकर दर्शन भेटायला. पायल पाटील पण आले बघा पालखीला. इकडे उभे पाहायला आलं ना तिथं म्हणून. भैया पोलिसांची बघा. तो बघा तो बघा तो तो बघा तो बघा तो बघा तो डायरेक्ट भेटतोय.
पोलिसांनी लाईन पटवट पाळा, पण असा लोकांचा डोका नका आपटू. पोरशाल एखादा डोका त्याच्यावर. थोड्याच वेळात आईचं दर्शन होईल. सात 7:30ला आम्ही लाईनीत लागलेलो आणि आत्ता वाजले तर 10:15 वाजून गेलेत आणि आत्ता दर्शन भेटेल थोड्या वेळात. आईचं दर्शन झालेलं आहे. तब्बल 3 तास लाईनीमध्ये उभा होतो आणि आता दर्शन घेतलं आहे. बरं वाटतंय. संकल्प मागं राहिलाय, थांबू थोडंसं त्याच्यासाठी. बाई पण आलाय दर्शन घेऊन. फायनली झाला दर्शन. 4-5 तास लागला पण 3 तास गेले लाईनीमध्ये आपले. इथंच 1.5 तास 2 तास इथं 1.5-1 तास गेला. स्टार्टिंगला तर लाईन हालतच नव्हती. 1 तास जागेवरती होतो. चला आता थोडेफार फोटो वगैरे काढू आणि जाऊया पुढं. अजूनपर्यंत तेवढीच गर्दी आहे. इकडे बाहेर गर्दी बघा किती वाढले. गर्दी बघा किती वाढली. भाई लोक बोलतात कोल्डप्लेला जा, क्लबला जा आणि पबला जा. भाई कम टू एकविरा. ही मजा कुठंच भेटणार नाही तुम्हाला. जल्लोष बघा. स्वर्ग स्वर्ग स्वर्ग. मित्रमंडळ कोण दर्शन तर झालेलं. आपण बोललं मानाच्या पालखीचं पण दर्शन घेऊन एक दोन आपण थांबू थोडासा. काहीतरी खाऊ पिऊ पालखीचं दर्शन घ्यायला. गर्दी बघा किती वाढले. फुल गर्दी झाली. फुल गर्दी. आता चौ लागराव कोल्हेवाड्याची मानाची पालखी वरती येते. आली 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 चौ लागराव कोल्ह्याची वरती मानाची पालखी आली. लागराव कोल्हेवाड्याची पालखी. पालखीला थोडंसं थांबतो. पुढे काय होतं बघू आपण. एकविरायचा तर मुकुट घेऊन आलेत तिथं पालखीत ठेवण्यासाठी.
निघाली पालखी निघाली आई माऊलीचा उठव उठव एकविरायचा उठव उठव पहिली मानाची पालखी चौलागरोकरांची आलीवरती पाय वगैरे पडला आणि आता आम्ही निघालो खाली जायला. निघून आलो आता आणि आता थांबलोय. जाम गरम होत होता. पायनॅपल ज्यूस घेतला आता बियाला. आता 2:30 वाजलेत आणि पोचलोय मी आता घरी. आजचा ब्लॉग आपण तिथंच संपू. 2:30 वाजलेत आणि आता मी पोचलोय घरी उलव्याला. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपू आणि भेटू परत एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत राम राम. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं तुम्हाला ते. आणि भेटू परत एकदा पुन्हा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत राम राम आणि जय एकविरा.